श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 8 ऑगस्ट 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी काय संदेश घेऊन आला आहे? आज कोणत्या राशीला मिळणार आशीर्वाद आणि कोणाला घ्यावी लागेल काळजी? नोकरी, व्यवसाय, प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक घडामोडींमध्ये आज काय बदल घडतील? ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनावर कसा प्रभाव टाकणार? चला तर मग त्यासाठी जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. मेष. घरात छोटासा धार्मिक कार्यक्रम कराल. दिवस बऱ्यापैकी अनुकूल राहील. कोणतेही मत मांडायला घाई करू नका. संकल्पित कामे पूर्णत्वास जातील. वैचारिक गोंधळ राहील. खर्च वाढते राहतील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. गरज लक्षात घेऊन कामे करावीत. वृषभ. भांडकुदळ व्यक्तींपासून सावध राहा. मेहनत करावी लागेल. डोळ्यांवर पट्टी बांधून विश्वास ठेवू नका. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. सामाजिक वादात लक्ष घालू नका. हातातील कामात यश येईल. वाचनात मन रमवावे. मन प्रसन्न राहील. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. मिथुन. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. कामात पत्नीची उत्तम साथ मिळेल. आजचा दिवस व्यस्ततेत जाईल. जुने ताण संपतील. मानसिक गोंधळ टाळावा. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कामाचा आढावा लक्षात घ्यावा. जोडीदाराचा सल्ला घ्यावा. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मुलांचे शैक्षणिक प्रश्न सुटतील. कर्क. वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा लागेल. आळस टाळून कामे पूर्ण करावीत. कामात यथायोग्य बदल घडतील. घरगुती कामे वाढीव राहतील. कौटुंबिक खर्चाला आवर घालावा. नवीन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करावे. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आत्ममग्न राहाल. घाईने निर्णय घेणे नुकसानदायक ठरेल. सिंह. मुलांचा विरोध जाणवू शकतो. मनातील नकार काढून टाका. वास्तविकतेचे भान ठेवावे लागेल. अति उत्साह दाखवू नका. स्वावलंबी बनावे लागेल. निष्काळजीपणा दाखवू नका. पर्यटनाची योजना तुर्तास आखू नका. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे लागेल. मोहाला बळी पडू नका. अनावश्यक जनतेला दूर सारावे. कन्या. हिशोबाच्या बाबतीत चोख राहावे. अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. एकमेकात तुलना करू नका. नेमकी कृती यश देईल. दिवस शुभ असेल. खर्च आवाक्याबाहेर जाऊ देऊ नका. मनाची ताकद ओळखा. तुमचा हेतू साध्य होईल. जवळच्या व्यक्तीच्या मदतीचा लाभ होईल. मानसिक स्थिरता ठेवावी. तूळ. भावंडांशी सुसंवाद साधाल. कामानिमित्त प्रवास घडेल. समस्यांचे निराकरण न झाल्याने मन खट्टू होईल. मनःशांती लाभेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्यावे. मनातील शंका काढून टाकावी. नवीन विचारातून शिकायला मिळेल. विनाकारण शत्रुत्व पत्करू नका. साहसी कामे करताना सावध राहावे. दिवस धावपळीत जाईल. वृश्चिक. मुलांचे शैक्षणिक प्रश्न सुटतील. मित्रांची मदत घेता येईल. उगाच विरोधाला विरोध करू नका. औद्योगिक वाढीसाठी धोरण बदलणे आवश्यक आहे. बोलण्यात तिरकसपणा आणू नका. आर्थिक स्थिती उत्तम राहील. आपले मत सौम्यपणे मांडावे. बदलातून काही अपेक्षित मार्ग सापडतील. जुनी येणी वसूल होतील. धनु. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. संयम निर्णयांवर भर द्यावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. मनातील भावना व्यक्त कराव्यात. वैवाहिक सौख्यात भर पडेल. मनोरंजनात मन रमवावे. कामाचा ताण हलका होईल. प्रवासात निष्काळजीपणा करू नका. योग्य संधीची वाट पाहावी. मकर. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मुद्दलावर ध्यान द्यायला हवे. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल.
आपल्या उपायांचा चांगला परिणाम जाणवेल. उत्तराला प्रत्युत्तर करू नका. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. इतरांवर अवलंबून राहू नका. खर्च वाढू शकतात. अतिभावनिक होऊ नका. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. कुंभ, कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. शाब्दिक चकमक टाळावी. उत्तम संधीचे सोने कराल. दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करावा. वाढीव मेहनतीला मागे पुढे पाहू नका. वरिष्ठांचे सहकार्य घ्यावे. भावंडांचे प्रश्न समोर येतील. व्यवहार करताना सावध राहावे. आपल्या कामावर विश्वास ठेवावा. मीन, यशाने उत्साह वाढीस लागेल. आरोग्य चांगले राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल. इतरांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. करमणुकीत दिवस घालवाल. परस्पर संवादाने कामे होतील. जोडीदाराचा विश्वास संपादन कराल. स्पर्धा जिंकता येईल. कौटुंबिक प्रश्न शांततेने हाताळावेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.